नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी आणि श्वेता प्रेरणासोबत तिच्या गावी म्हणजे कोकणात निघालेले असतात आणि त्या गावी जाण्यासाठी बॅग पॅक करत असतात. आता मिठू त्यांना बॅग पॅक करण्यासाठी मदत करत असते. तेव्हा श्वेता म्हणते की चला ग पटपट आवरा, होतच नाही आहे तुमचं. तितक्या तिथे वल्लरी येते आणि म्हणते की अहो श्वेताताई, प्रेरणाताईचा साखरपुडा आहे ना, मग वेळ तर लागणारच ना त्यांना, आणि ते सुद्धा कोकणात आहे, मग सगळं पॅक करायला वेळ लागतो ना. यावर श्वेता म्हणते की पण साखरपुडा कोकणात आहे ना, इथे काहीच नाही आहे, तरी एवढा का वेळ लागतोय, बघ माझी बॅगसुद्धा भरून झाली. तेव्हा प्रेरणा श्वेताला म्हणते की तू शांत बस ग श्वेता, कोकणचा प्रवास म्हणजे मस्करी वाटली का तुला, खूप वेळ लागतो तिकडे जायला, आणि अर्धा तास रस्ता क्रॉस केला ना तर तुम्हीच माझ्या डोक्यावरती बसाल, त्याच्यामुळेच अजून डबे भरायचे आहेत मला. यावर श्वेता म्हणते की आम्ही काही मागत नसतो, ज्या महाभुक्कड आहेत ना त्या तेजा आणि मिठू तर येतच नाही आहेत. तेव्हा प्रेरणा म्हणते की कशाला आठवण करून दिलीस ग. आता मिठू प्रेरणाला मिठी मारून म्हणते की बघ ना ग, मी पण खूप मिस करेल प्रेरणादीची एंगेजमेंट, बघ ना शूटिंग शेड्यूल पण नेमकं आत्ताच लागायला हवं होतं. यावर प्रेरणा म्हणते की बघ ना तूही अशी, आणि तिकडे ती तेजा जाऊन बसली आहे हेड ऑफिसला इंदोरला, काय गरज आहे ग एवढी काम करायची, माझ्या आयुष्यातला एवढा महत्त्वाचा दिवस आहे आणि तुम्ही दोघी नाही येणार. तेव्हा वल्लरी म्हणते की खरं आहे, आपण खूप मिस करू यांना, नाही म्हणजे आपण 5 जणी एकत्र असतो यांच्या साखरपुड्याला तर किती मजा केली असती ना आपण. आता श्वेता म्हणते की एवढं काय सिरियस व्हायचं, आपल्याकडे फोन आहेत, आपण व्हिडिओ कॉल करूया एकमेकींना. यावर मिठू म्हणते की हो ते तर कराच, आणि खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज काढून पाठवा आम्हाला, काही झालं तरी सगळं मस्त झालं पाहिजे. आणि ती प्रेरणाकडे बघून म्हणते की एवढं वाईट वाटून नको घेऊस ग तू, लग्नात मस्त मजा करू आपण. तेव्हा श्वेता विचारते की झालं ना आवरून. प्रेरणा विचारते की सगळ्यांनी सगळं घेतलं आहे ना. आता श्वेता हसत म्हणते की बाय माझे, सगळं घेतलं आहे, आता तुलाच फक्त घ्यायचं बाकी आहे, तुला भरू का बॅगेत आणि घेऊन जाऊ का, असं म्हणून मग सगळेजण हसायला लागतात. आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी, श्वेता, प्रेरणाच्या घरी कोकणात येतात. आता वल्लरी घर बघून म्हणते की किती सुंदर आहे घर. आता प्रेरणाची आई आणि बाबा त्यांचं स्वागत करतात. आता वल्लरी आणि श्वेता कोकणातलं वातावरण पाहून खूप खुश झालेलं असतात. आता प्रेरणा त्या दोघींना म्हणते की आपण फ्रेश झालो ना, मी तुम्हाला पूर्ण गाव दाखवते हा. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की दाखवशील ग, आता आलीस ना, आम्ही कधीपासून इथे उभे आहोत, पण तुमच्या गप्पा रंगल्या आहेत, थांबा आता इथे भाकर तुकडा ओवाळून टाकते, असं म्हणून प्रेरणाची आई प्रेरणावरून भाकर तुकडा ओवाळून टाकते. आता प्रेरणाचे बाबा विचारतात की प्रेरणा बाळा, प्रवास चांगला झाला ना बाय. तेव्हा प्रेरणा सांगते की मग काय बाबा, यांच्याशी गप्पा मारता मारता गावात कधी आले ते कळलं सुद्धा नाही, एवढा चांगला झाला प्रवास. आता प्रेरणाचा भाऊ प्रेरणाला विचारतो की तायडे, मला मुंबईवरून काय आणलंय. तेव्हा प्रेरणाचे बाबा त्याला ओरडतात आणि म्हणतात की गप्प बस रे मेल्या, आधी त्यांच्या बॅगा उचल, तिचा साखरपुडा आहे आणि तिला आल्या आल्या विचारतो आहेस की मला काय आणलं म्हणून. आता यावर प्रेरणाची आई म्हणते की लहान आहे तो, मग तो विचारणारच ना. तेव्हा प्रेरणाचे बाबा म्हणतात की एवढा मोठा घोडा झाला तरी तुला तो लहानच दिसतो का. आणि ते प्रेरणाला म्हणतात की प्रेरणा तुला सांगतो, याच दिवसाची मी एवढी वाट पाहत होतो, देवाने उशिरा का होईना पण हे कार्य एकदाचं ठरवलं बघ, मला खूप आनंद झाला आहे. आता प्रेरणाची आई म्हणते की खूप कामं पडली आहेत, नाहीतरी जावई म्हणतील वालावलकरांना वेळेची काही किंमत नाही आहे. आणि ती प्रेरणाला विचारते की प्रेरणा तुला डेकोरेशन कसं वाटलं हे. तेव्हा प्रेरणा डेकोरेशन बघत म्हणते की मस्त झालं आहे एकदम. आता प्रेरणाची आई सांगते की माझ्या तण्यानं केलं आहे, पण ते आतलं डेकोरेशन तुम्हालाच करावं लागणार आहे हा. आता सर्वजण आतमध्ये येतात. आता यानंतर आपण पाहतो की सर्वजण स्वयंपाकघरात नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. आता श्वेता प्रेरणाला म्हणते की किती छान आहे ग प्रेरणा घर तुझं, मस्तच वाटते, खूप आवडलं मला. तेव्हा प्रेरणा म्हणते की आवडलं ना नक्की, साधं आहे ग खूप. यावर श्वेता म्हणते की मग तेच तर, साधेपणा कुठे बघायला मिळतो आपल्या मुंबई पुण्यात. तेव्हा वल्लरी म्हणते की हो ना, आणि इकडे किती शांत वाटतं ना. प्रेरणा त्या दोघींना नाश्ता देते. तेव्हा श्वेता पोहे खात प्रेरणाच्या आईला म्हणते की काकू, आजपर्यंत खूप वेळा पोहे खाल्ले, पण तुमच्या हातच्या पोह्यांची चव काहीतरी वेगळीच लागते आहे. वल्लरी सुद्धा म्हणते की हो खरंच खूप चविष्ट झाले आहेत पोहे. यावर प्रेरणाची आई म्हणते की हो मग आमच्या कोकणातलं सगळं स्पेशलच असतं, कोकणातलं पाणीच वेगळं आहे ना, खाऊन घ्या पोटभर, नाहीतर मुंबईला जाऊन आमच्या नावाने शिमगा करचाल. तेव्हा प्रेरणा थोडीशी शांत होते आणि म्हणते की आई अगं त्या कशाला करतील शिमगा, तुझं आपलं काहीतरी असतं,
तितक्यात प्रेरणाचे बाबा तिथे आणि ते प्रेरणाच्या आईला म्हणतात की नीलिमा, हिला ना खडखडी लाडू आवडतात म्हणून तू घेऊन आलीस, मग दिले नाहीत का अजून, काय तू पण, असं म्हणून ते स्वतः डब्यातील लाडू काढून प्रेरणाला देतात आणि म्हणतात की तुला लाडू आवडतात ना म्हणून घेऊन आली आहे ही. आता वल्लरी लाडू खात म्हणते की आमच्या खानदेशात असे लाडू मिळत नाहीत, मी मुंबईला आले होते ना तेव्हा पहिल्यांदाच खाल्ले होते, खूप छान आहेत, मला पण खूप आवडतात. आता प्रेरणा तिच्या बाबांना विचारते की बाबा, पिंपळाजवळचं फणसाचं झाड, त्याला फणस आले का हो? तेव्हा प्रेरणाचे बाबा सांगतात की सुरुवात झाली आहे पण अजून पिकले नाहीत. काय म्हणतात, तुम्हाला सांगतो, कोकणातली माणसं म्हणजे फणसासारखी, वरून काटेरी आणि आतून गोड. आता यावर श्वेता म्हणते की काका, तुम्हाला जेव्हा भेटलो ना तेव्हाच अनुभव आला आम्हाला. आता प्रेरणा वल्लरी आणि श्वेताला म्हणते की तुम्हाला सांगितलं ना मी, आपला सीझन चुकला ग इकडे यायचं. तुम्हाला माहिती आहे ते पिंपळाजवळचं फणसाचं झाड आहे ना, ते मी माझ्या हाताने लावलं आहे. तेव्हा श्वेता हसत म्हणते की तुझ्या हाताने फणसाचं झाड लावलं आहे म्हणजे त्याचे गरे एकदम गोडच असतील. आता यावर प्रेरणा म्हणते की गोड तर असतोच ग फणस, पण तो फक्त घरात जरी घेऊन आलो ना तरी अख्खा घरभर घमघमाट सुटतो. मला ना लहानपणापासूनच खूप आवड होती अगं झाडं लावायची. मी आमच्या बागेत खूप झाडं लावली आहेत. विहिरीजवळ तर फुलांची एवढी झाडं लावली आहेत ना, चाफा, जास्वंद, सोनटक्का. आणि ती तिच्या बाबांना विचारते की बाबा, सोनटक्क्याला फुले येतात का हो अजून? तेव्हा प्रेरणाचे बाबा सांगतात की फुले येतात का म्हणून काय विचारते, झाडाखाली नुसता सडा पडतो, फुलांचा सडा. तेव्हा प्रेरणा वल्लरी आणि श्वेताला म्हणते की तुम्ही पटपट खा गं, मी तुम्हाला सगळीकडे घेऊन जाते, विहिरीजवळ नेते, बागेत नेते, सगळं दाखवते तुम्हाला. श्वेता हळूच वल्लरीला म्हणते की रोज आपल्यासोबत बोलणारी प्रेरणा इथे वेगळीच वाटते आहे ना. तेव्हा वल्लरी म्हणते की हो ना, अचानक त्यांच्यामध्ये एवढं लहान मूल दडलेलं बाहेर आलं आहे असंच वाटतंय ना. आता प्रेरणाचे बाबा थोडेसे इमोशनल होतात आणि म्हणतात की माझी पोर आई गेल्यापासून एकटीच मोठी झाली, काय सांगायचं तुम्हाला, पण तुम्ही आला आहात ना तर तुमच्यासोबत ती लहानपणीच्या आठवणीमध्ये अगदी रमून गेली आहे. मला गंमत वाटते आहे तिच्याकडे बघून. आता प्रेरणासुद्धा थोडीशी इमोशनल होते आणि म्हणते की काय सांगू तुम्हाला, इकडच्या कानाकोपऱ्यात माझ्या आठवणी दडलेल्या आहेत. कोपरा न कोपरा बघितला ना काहीतरी आठवतं आणि मलाच हसू येतं. खूप खेळायचो गं आम्ही आणि लोकांच्या बागेतील आंब्याची झाडं बघितली ना की त्यावरून चोरून खाल्लेले आंबे आठवतात. नदीच्या काठावर केलेला उन्हाळपणा, कालव्यात पकडलेली छोटीशी मासोळी, हा बाहेरचा वरांडा आहे ना, उन्हाळ्यात तिथेच झोपून भूताच्या गोष्टी ऐकायचो आम्ही. खूप छान होतं गं माझं बालपण. पण ही हल्लीची मुलं, त्यांच्या हातात कायम फोन असतो पण लगेच त्यांना बोर होतं. बोर हा शब्दच नव्हता अगं आमच्या डिक्शनरीमध्ये. किती खेळायचो आम्ही, किती उंडरायचो. आणि कसं सांगू तुम्हाला, उन्हाळ्याची सुट्टी तर कमी पडायची आम्हाला अगं. दिवस पुरायचा नाही कारण आमचं खेळून व्हायचंच नाही. स्वतःच्या घरात कमी आणि मैत्रिणींच्या बागेतच उंडारत असायचो आम्ही. आणि पडायचो, झडायचो, डोहात डुबायचो, काय काय करायचो. अगदी झाडावरून सुद्धा पडलो आहे आम्ही. पण खरचटलं ना तर तिथलीच लाल माती उचलायची आणि जखमेवर चोळायची. बँडेजच्या पट्ट्या तर कधी लावल्याच नाहीत आणि रडलो तर त्याहूनही नाही, असं म्हणून ती खूप इमोशनल होते. तेव्हा श्वेता हसत म्हणते की आलं, आमच्या प्रेरणाताईंच्या डोळ्यात पाणी आलं. आता लहानपणी कधी रडली नाही सांगतेस आणि आता रडते आहेस का? आमच्या प्रेरणाताईंच्या डोळ्यात पाणी यायला अजिबात वेळ लागत नाही हा. आता श्वेतासुद्धा थोडी इमोशनल होते आणि म्हणते की खरंच गं, तुझ्यासारखं एवढं छान बालपण नसतं प्रत्येकाच्या नशिबात. आणि परत ती प्रेरणाला म्हणते की आता उगाच रडू वगैरे नको गं, नाहीतर साखरपुड्याच्या फोटोत छान नाही येणार, डोळे सुजलेले दिसतील गं. तेव्हा सगळेच हसायला लागतात. आता प्रेरणाचे बाबा म्हणतात की कुठे जायचं आहे तिकडे जावा तुम्ही, पण आता खाऊन झाल्यानंतर थोडा आराम करा, प्रवासाने थकला असाल ना, पाहुणे आले की मी उठवतो तुम्हाला. आता यावर प्रेरणाची आई म्हणते की आराम करायला कुठे सांगता, लगीन घर आहे, पीठ संपलं आहे, पिठाची गिरणी बंद पडली आहे, त्याच्यामध्ये रात्री काय घालू जेवायला, शेणाच्या गोवऱ्या, तुम्हीच सांगा मला. आणि ती प्रेरणाला विचारते की काय गं प्रेरणा, चालेल का? तेव्हा प्रेरणाचे बाबा रागाने तिच्या आईला म्हणतात की नीलिमा, तुझ्या जिभेला काही हाड, पोरांच्या समोर काहीही बोलतेस. आता प्रेरणाची आई म्हणते की प्रेरणा, साखरपुडा झाला ना की मग सगळ्या आठवणीत चिवडत बसा. आता पीठ संपलं आहे ना, त्यामुळे जरा जात्यावर जा आणि पीठ काढ. आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणा जात्यावर पीठ दळत असते. तितक्यात तिथे प्रेरणाची आई येते आणि म्हणते की प्रेरणा, अगं किती तांदूळ राहिले आहेत सुपात, कधी करणार आहेस, मंडळी यायला लागलेत, हजर होतील आता सगळ्यांसाठी किती भाकरी कराव्या लागतील, हात चालव चल पटापट. तेव्हा प्रेरणा म्हणते की आई मी करते, पण आता मला सवय राहिली नाही ना गं, म्हणून थोडा वेळ लागतो आहे, पण करते मी. आता यावर प्रेरणाची आई म्हणते की तुला सवय राहिली नाही ना, पण तुलाच करावं लागणार आहे, मला कामं आहेत बाकीची, असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता प्रेरणा
परत तिच्या कामाला लागते तेव्हा तिथे वल्लरी येते आणि म्हणते की प्रेरणाताई चला मी करते तुम्हाला मदत. आता यावर प्रेरणा म्हणते की अगं कशाला, पहिल्यांदाच गावाला आले आहे आणि तुला जातं ओढायला सांगू का मी. तेव्हा वल्लरी म्हणते की प्रेरणाताई तुम्हाला काय वाटतं, मी काय माझ्या गावाकडे हे सगळं नाही करत का. अहो मला सवय आहे, द्या इकडे, मी जात्यावरच पीठ दळते गावाकडे. मग प्रेरणा वल्लरीला म्हणते की ठीक आहे घे आणि सांगते की तुला माहिती आहे का, माझी आई होती ना ती रोज जात्यावरच पीठ दळायची. गिरण लांब होती ना तेव्हा तिचं असं म्हणणं होतं की जात्यावरचं ताजं ताजं पीठ असलं ना की भाकऱ्या मऊ लुसलुशीत होतात. पहाटे 4-4:30 वाजल्यापासून तिची लगबग सुरू व्हायची. अगं जात्याचा आवाज आला की मला जाग यायची, अलार्म वगैरे लावायची कधी गरजच पडली नाही. यावर वल्लरी म्हणते की आमच्या गावाकडे पण ना बायका जात्यावरच दळण दळतात. कोणाला इकडे सांगितलं ना तर विश्वास नाही बसणार त्यांचा. आजकाल मुंबईत विकतच पीठ आणतात ना सगळे, कोणाकडेच वेळ नसतो ना. पण या सगळ्याला काय अर्थ आहे, काही दिवसांनी चपात्या पण विकतच्या आणतील लोक. तेव्हा प्रेरणा ओरडून म्हणते की मग द्यायलाच हव्या, नाही तर माझा व्यवसाय कसा चालेल. आता वल्लरी थोडी घाबरते आणि म्हणते की नाही तसं नाही प्रेरणाताई. तेव्हा प्रेरणा मोठ्याने हसायला लागते आणि म्हणते की मस्करी केली गं. आता वल्लरी हसत म्हणते की काय प्रेरणाताई तुम्ही पण ना कधी कधी तेजाताईंसारखंच वागता. यावर प्रेरणा म्हणते की मग एवढे दिवस तेजासोबत राहते आहे, वाण नाही पण गुण तर लागला ना तेजाचा, असं म्हणून त्या दोघेही हसायला लागतात. आता प्रेरणा वल्लरीला विचारते की तुला जात्यावरच्या ओव्या येतात का. तेव्हा वल्लरी सांगते की हा म्हणजे लहानपणी आईकडून ऐकल्या होत्या मी, थोड्या थोड्या लक्षात आहेत माझ्या. आणि म्हणते की प्रेरणाताई म्हणू का. यावर प्रेरणा हसत म्हणते की म्हणू का म्हणून काय विचारतेस, खरं तर मला ओवीच ऐकायची होती. तेव्हा वल्लरी म्हणते की चला तर मग कोकणातल्या जात्यावर खानदेशी ओवी ऐकवते, असं म्हणून ती ओवी म्हणायला लागते. आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी आणि प्रेरणा आराम करत असतात. तेव्हा वल्लरीला अचानक जाग येते आणि ती प्रेरणाकडे बघून म्हणते की कितीतरी दिवसांनी प्रेरणाताईंना असं शांत झोप घेताना बघते आहे मी. खरंच गावात येऊन किती शांत झोप लागली आहे त्यांना. आणि ती इकडे तिकडे बघते तर श्वेता कुठेच नसते. ती स्वतःशीच म्हणते की श्वेताताई कुठे गेल्या, असं म्हणून ती श्वेताला बघायला उठून बाहेर जाते. आता बाहेर आपण पाहतो की समीर आणि त्याचे बाबा आलेले असतात. आता समीरचे बाबा विचारतात की आमचे व्याही वालावरकर कुठे गेले आहेत. तेव्हा प्रेरणाची आई सांगते की ते बाहेर गेले आहेत, कामासाठी येतीलच आता. आता वल्लरी बाहेर येते आणि समीर आणि त्याच्या बाबांना बघून खूप खुश होते आणि म्हणते की तुम्ही आलात, कसं झालं तुमचा प्रवास. तेव्हा समीरचे बाबा सांगतात की उत्तम. आता समीर सांगतो की सकाळी लवकर निघालो ना म्हणून वेळेत पोहोचलो आम्ही, नाहीतर इकडचे रस्ते काय फार चांगले नाही आहेत. आता समीरचे बाबा वल्लरीला विचारतात की तुम्ही सगळ्या ठाण्यावरून आलात का. तेव्हा वल्लरी सांगते की नाही, ते तेजाताई आणि मिठ्ठूताईंना नाही येता आलं, पण मी आणि श्वेताताई आलो आहे प्रेरणाताईंसोबत. आता समीरचे बाबा विचारतात की आमच्या सुनबाई कुठे आहेत पण. यावर वल्लरी सांगते की त्या प्रवासाने थोड्याशा थकल्या आहेत ना म्हणून झोपल्या आहेत, पण मी लगेच उठवते त्यांना आणि तुमच्या चहा पाण्याचं सुद्धा बघते आणि परत विचारते की पण हे काय तुम्ही दोघेच आलात, नाही म्हणजे काकी कुठे. तेव्हा समीर आणि त्याचे बाबा थोडेसे घाबरतात. आता समीरचे बाबा थोडेसे अडखळत सांगतात की अगं तिची तब्येत अचानक बिघडली ना, पलंगावरून उठताच येईना तिला. आता समीरसुद्धा अडखळत सांगायला लागतो की आणि ताप पण आला आहे ना तिला, विकनेस पण खूप आहे. आता समीरचे बाबा म्हणतात की हो आणि एवढा प्रवास तिला झेपला नसता, मग मीच म्हणालो की दगदग नको करूस, बीपी आहे ना तिला. आता वल्लरी थोडी टेन्शनमध्ये येऊन मनातच म्हणते की प्रेरणाताईंच्या सासूबाईंची तब्येत एवढी खराब झाली की मुलाच्याच साखरपुड्याला आल्या नाहीत त्या. पण जाऊ दे, आजच्या दिवशी उगाच वाईट विचार कशाला करायचा आपण. आता प्रेरणाची आई म्हणते की बरं झालं त्या आल्या नाहीत, असं म्हणून थोडंसं ते थांबतात आणि म्हणतात की म्हणजे त्यांना आराम करायला मिळावा म्हणून म्हणाले मी, बाकी काय नाही. तितक्यात प्रेरणाचे बाबा येतात आणि विचारतात की महाजन साहेबांना प्रवास कसा झाला. आणि बरं झालं वहिनींना नाही आणलं, दगदग झाली असती ना त्यांची. आणि प्रेरणाच्या आईकडे बघून ते म्हणतात आमच्याकडे मालवणीमध्ये एक म्हण आहे, जेचा घरणी वांगडा वाकडा तो खाय चुलीतली लाकडा. तेव्हा सगळेच खूप हसायला लागतात. आता प्रेरणाच्या आईला मात्र खूप राग येतो. तेव्हा प्रेरणाचे बाबा म्हणतात की म्हणजे बायको खुश तर सगळे खुश, तिला कधी त्रास द्यायचा नाही. आता प्रेरणाची आई वल्लरीला म्हणते की वल्लरी जाऊन प्रेरणाला उठव, पाहुणे आले आहेत. मग वल्लरी आतमध्ये जाते. समीर प्रेरणाच्या आईला विचारतो की आई मी काय म्हणतोय, साखरपुड्याच्या आधी मला प्रेरणाला भेटता येईल का, जरा महत्त्वाचं बोलायचं
बोलायचं आहे तिच्यासोबत. तेव्हा प्रेरणाचे बाबा थोडे टेन्शनमध्ये येतात आणि विचारतात की बोलायचं होतं म्हणजे काही वेगळं काही नाही आहे ना. यावर समीर हसत म्हणतो की नाही बाबा, काळजी करण्यासारखं काही नाही, विशेष असं काही नाही आहे, सहजच भेटायचं आहे मला तिला. आता प्रेरणाची आई म्हणते की पाहुण्यांनो, आत्ताच आला आहात ना, थोडासा दम खा, चहा नाश्ता करा, थोडासा आराम करा, मग भेटा तिला, असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते. आता प्रेरणाचे बाबासुद्धा चहा पाण्याचं बघून येतो असं म्हणून तिथून आतमध्ये जातात. तर दुसरीकडे आपण पाहतो की प्रेरणा साखरपुड्यासाठी तयार होत असते आणि वल्लरी तिला तयार होण्यासाठी मदत करत असते. आता वल्लरी प्रेरणाला बघून म्हणते की प्रेरणाताई, खरंच तुम्ही किती सुंदर दिसत आहात, मला तर असं वाटत आहे की माझीच दृष्ट लागेल तुम्हाला. यावर प्रेरणा म्हणते की काय गं, आपल्या माणसांची कधीच दृष्ट लागत नाही. तेव्हा वल्लरी म्हणते की पण मी समीर भाऊजींना सांगणार आहे, तुम्हाला एवढी गुणी आणि समजूतदार मुलगी दिली आहे आम्ही, तुम्ही जर त्यांना आयुष्यभर सुखी नाही ना ठेवलं तर गाठ आमच्याशी आहे. यावर प्रेरणा म्हणते की गाठ आमच्याशी आहे असं म्हणतेस, पण आपल्या श्वेता मॅडम आहेत कुठे? तेव्हा वल्लरी सांगते की त्या कुठे असणार अजून, त्यांना आला आहे अनिमेश रावांचा फोन, बसले आहेत त्या बोलत. तितक्यात प्रेरणाची आई तिथे येते आणि विचारते की प्रेरणा, झालं का तुझं, आवरा पटापट, आणि सांगते की जावई बापू मागच्या अंगणामध्ये वाट बघत आहेत, त्यांना बोलायचं आहे तुझ्यासोबत. यावर वल्लरी हसत म्हणते की बापरे, समीर भाऊजींना तर साखरपुडा होईपर्यंत सुद्धा धीर नाही आहे. काय हो प्रेरणाताई, तुमच्याकडे काय काम असेल त्यांचं? तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की ते सगळं राहू दे, जावई बापूंना काय ते भेटून ये लवकर जा. यावर वल्लरी म्हणते की अहो पण काकी, त्यांचा मेकअप अजून बाकी आहे ना, गजरा ते सगळं लावायचं पण बाकी आहे. प्रेरणाची आई म्हणते की राहू दे गं मेकअप वगैरे, हे बघ जावयांना असं तात्काळ ठेवणं बरं नाही या, रागवले तर ते. तेव्हा प्रेरणा म्हणते की आई नाही रागवणार, ते खूप साधे आहेत. आता वल्लरी प्रेरणाची मस्करी करत म्हणते की हो का, साधे आहेत का काकी, ऐकलं का, मग आता एक काम करा, त्यांना सांगा की अजून जरा अर्धा पाऊण तास थांबा म्हणून, प्रेरणाताईंना एकदम तयार करूनच पाठवतो. आता प्रेरणा म्हणते की मी जाते त्यांना भेटायला, इथे थांबले तर उगाच मला चिडवत बसशील तू, असं म्हणून ती तिथून हसत लाजून निघून जाते. तर वल्लरी प्रेरणाकडे बघून हसायला लागते आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.